जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कांदा बटाटा भजी करणार आहे. कांदा भजी आपण नेहमीच करतो. एकदा अशी कुरकुरीत खुसखुशीत कांदा बटाटा भजी करून बघा. चवीला खूप छान होते. कांदा बटाटे भजी करण्यासाठी 2 बटाटे स्वच्छ धुवून वरची साल काढून घ्यायची. 2 कांदे वरची साल काढून धुवून घ्यायचे. 2 बटाटे किसून घेतले. 2 ते 3 पाण्याने केस धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर त्यात पाणी टाकायचं म्हणजे केस काळा पडणार नाही. असा लांब लांब केस करून घ्यायचा. 2 कांदे असे लांब कापून घेतले. एका भांड्यात कापलेला कांदा असा हाताने मोकळा करून घ्यायचा. यामध्ये 5-6 हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतली. यामध्ये अर्धा चमचा ओवा, बटाट्याचा किस, यातील सर्व पाणी काढून घ्यायचं. थोडी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ, भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदूळाचं पीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचं नाही. यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटते. 1 वाटी बेसन पीठ घेत आहे. लागेल तसं यामध्ये टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनिट मिक्स करायचं. यामध्ये जिरं पावडर, कोथिंबीर, यामध्ये 1 चमचा कडकडीत गरम तेल. तेल गरम आहे, चमच्याने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हाताने मिक्स करायचं. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. कांदा लगेच वर आला. तेल व्यवस्थित तापलं आहे. यामध्ये भजी सोडायची. याला आकार द्यायचा नाही. भजी कुरकुरीत होण्यासाठी यातील कांदा बटाट्याचा किस असा सुटसुटीत राहिला पाहिजे. भजी गोल गोल टाकायचे नाहीत. मीडियम फ्लेमवर तळायचे. 5 ते 6 मिनिट लागतात तळायला. सर्व बाजूला एकसारखे तळून घ्यायचे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. मस्त कुरकुरीत खुसखुशीत कांदा बटाटा भजी तळली आहेत. काढून घ्यायचे. झटपट होणारी रेसिपी आहे. गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत कांदा बटाटा भजी चवीला मस्त लागतात. त्यासोबत तळलेली हिरवी मिरची. या पद्धतीने करून बघा. सर्वांना आवडतील. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.